आणि आता एक नजर टाकणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या न्यूज टॉप 9 वर। मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे 714 निविदा प्रक्रिया प्रलंबित, औषधं, दूध आणि अन्न पुरवठ्यासंदर्भातील काढण्यात आलेल्या निविदा प्रलंबित। मुंबई विद्यापीठाचा 7 फेब्रुवारीला वार्षिक पदवी प्रदान समारंभ, 1 ते 1.5 लाख पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात येणार। नववर्षानिमित्त मुंबईतनं मध्यरात्री 4 विशेष लोकल, सीएसटी ते कल्याण आणि सीएसटी पनवेल दरम्यान 4 विशेष लोकल सोडण्याचा निर्णय। दादर आणि ठाणे रेल्वे स्थानकात विना तिकीट प्रवाशांवर कारवाई, 1309 प्रवाशांकडून 4 लाखांचा दंड वसूल। विरारमध्ये गुंडांचा 2 गटात तुंबळ हाणामारी, मनवेलपाडा इथल्या मोहक सिटी परिसरामध्ये घटना, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। शुक्रवारपासून मुंबईत ढगाळ वातावरणाचा अंदाज, 29 ते 2 जानेवारी दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता। नवी मुंबईच्या नवीन वाशी खाडी पुलासाठी निधी उभारणीला वेग, सिडकोकडून 200 कोटींची वेगानं वसुली, रस्ते विकास महामंडळाकडून पैशांची जुळवाजुळव सुरू। ठाण्याच्या बदलापुरात राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा, यात मुलांमध्ये मुंबई तर मुलींमध्ये नागपूरची बाजी, राज्यातनं तब्बल 900हून अधिक खेळाडू सहभागी। गुजराती दिग्दर्शक असल्याची बतावणी करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना, चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली फसवणूक।